हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे आहे सर्व? मस्त मजेत असतील. मी पण मस्त मजेत आहे. तर आज मी चाललेले आहे पुण्यामध्ये. तर पुण्यामध्ये थोडंसं काम आहे, ते करण्यासाठी चाललेले आहे. आणि तुम्हाला आज माझा व्हिडिओ काढायचं कारण तुम्हाला सांगतेच आहे व्हिडिओ काढायचं काय. पण आता ऋतू काय चेंज व्हायला लागलं ते काहीच समजत नाही. उन्हाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे काहीच समजत नाही. एवढी सकाळी थंडी वाजत होती बाबा, भरपूर म्हणजे भरपूरच आज थंडी होती. कारण का गार हवा आणि त्याच्यामध्ये जास्त थंडी वाजत होती. तर मी आज परत जॅकिंग वगैरे घालून गेले होते चालण्यासाठी चालण्यासाठी गेले होते. तर नाही का, थोडंसं मला सर्दी पण झालेली आहे. तर म्हणून मला वाटलं की मला जास्त थंडी वाजली का काय. तर तसं काय नाही आहे, पण थंडी वाढलेलीच आहे. उन्हाळा चालू झाला आहे. तर उद्या 1 मार्च आहे. मार्च महिना चालू झालेला आहे, तरी थंडीचं काय नामोनिशाण काय कमी नाही आहे, वाढतच चाललेली आहे. तर जाऊ दे, आपल्याला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही आहे. तर मला बोलायचं होतं. तर मी मगाशी नाही का मीटिंग अटेंड करत होते. तर मला एक म्हणजे नाही का माझ्याबद्दलच मला थोडंसं आठवलं. तर त्या दिवशी मी ह्याला गेले होते, आपलं काय बोलतात त्याला, लायब्ररीमध्ये गेले होते. आणि नाही का लायब्ररीमध्ये गेले होते. तर मी कसं आता आपलं नाही का थोडंसं त्या दिवशी पण मला थोडं नाही का बरं वाटत नव्हतं का काय वाटत नव्हतं काय माहिती. पण मग मी माझं थोडंसं आवरलं आणि तसेच लायब्ररीमध्ये गेले. तर म्हणजे नाही का मला इथं सांगायचं मतलब कसं आहे की जर आपली पर्सनॅलिटी चांगली असेल ना, तर आपलं कुठं पण इज्जत दिली जाते किंवा भेटली जाते. तर म्हणून पर्सनॅलिटी खूप आहे आपली, IMP आहे. आणि हे मला खूप उशिरा समजलं असं मी बोलेन. कारण मला कधी समजलं नाही की बाबा आपल्या स्वतःला पण टाईम दिला पाहिजे आणि आपली पर्सनॅलिटी जी आहे ती पण काहीतरी सुधारली पाहिजे म्हणून. तर मी पण आता इथून मागं पण तुम्ही मला बघायचा, तर पहिले माझ्या चॅनलवर होतं तेव्हा पण बघायचा की मी नाही का असं मला कधी वाटलंच नाही की बाबा आपलं इम्प्रेशन नाही का कुठंतरी बॅड पडतं आहे किंवा काय पडतं आहे. मी जसे आहे तसेच व्हिडिओ शूट करायचे, तसेच टाकायचे. जसे आहे तसेच व्हिडिओ शूट करायचे आणि तसेच टाकायचे. पण त्याचं आपल्याच म्हणजे नाही का आपल्या ह्याच्यावरच म्हणायचं काय म्हणतात त्याला, आपल्यावरच त्याचा परिणाम होऊ लागतो. ज्या आपण गोष्टी रिपीट करतो ना त्या गोष्टींचा आपल्यावर परिणाम नक्की 100%च होतो. म्हणून त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कुठंतरी. आणि मी 100% टाळण्याचा प्रयत्न करते. आणि मग त्या दिवशी मला तर ते जाणवलं की नाही का बाबा, आता कोणी पण असं नाही की पैसा इथं मॅटर करतो. भरपूर पैसा तर लागतोच आहे आपल्याला, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा लागतोच आहे. कारण काय पैशाशिवाय कोणत्या गोष्टी होत नाही आहे. पण जरी तुमच्या खिशात 1 रुपया नसेल आणि जर तुमचं चांगलं राहणीमान असेल आणि बोलणं चांगलं असेल तर तिथं पण आपण थोडंफार आपलं जे इम्प्रेशन असतं ते पाडू शकतो. आणि तसंच झालं. आणि थोडंसं तर मी काय पूर्ण ते स्टोरी सांगत नाही, पण मला थोडंसं नाही का अफोर्ड फील वाटलं की म्हणलं की नाही ते ठीक आहे, इथून पुढं आपण ही चूक आता परत नाही करायची म्हणून सुधारायचं. म्हणून प्रत्येक चुकीतूनच माणूस शिकत शिकत जातो. आणि मी आता इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. भरपूर साऱ्या चुका केल्या आहेत आणि जे निर्णय घ्यायचे होते ना ते योग्य वेळी निर्णय घेता आलेले नाही आहे ते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाच पाहिजे आपल्या लाईफमध्ये, आपल्या करिअरमध्ये. आणि हे 2 गोष्टी तर खूप खूप IMP आहेत का नाही. आपलं करिअरसुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे आणि आपली जी लाईफ आहे ती सुद्धा व्यवस्थित झाली पाहिजे. तर आता मी 12वीच्या नंतर नाही का पुढं शिक्षणासाठी ॲडमिशन वगैरे घेतलं असतं तर आता कुठंतरी मी जॉबला असते. जॉबला नाही का 10-15-20 हजार काहीतरी मला कुठंतरी पेमेंट चालू असतं. पण ते तिथं मी योग्य निर्णय नाही घेतला. म्हणजे ठीक आहे, मम्मी पप्पांची परिस्थिती नव्हती शिकवण्याची पुढे. ठीक आहे, त्यांनी 12वी सायन्स केलं, 12वीपर्यंत शिकवलं. तर तिथं नाही का कुठंतरी मी गिवअप केलं. तर परत आलं लाईफ म्हणजे नाही का माझ्या लाईफबद्दलचं. तर तिथंसुद्धा मी निर्णय घेऊ शकले नाही. तर तिथं पण ठीक आहे बाबा, जे आई वडील म्हणतात किंवा जे फॅमिली बनवून किंवा जे नातेवाईक आहेत ते म्हणतील तेच आपण तिथंच निर्णय घेतला पाहिजे. पण तो निर्णय माझा पूर्ण चुकीचा होता आणि चुकला. म्हणून आता कुठं तर ते नाही का रिग्रेट होते. पण आता त्याचा काही पश्चाताप करून उपयोग नाही आहे. म्हणून आता आलेली वेळ आहे ना, आता ह्याला आपण कसं बेटर बनवलं जाईल, आम्हाला कसं बेटर बनवायचं आहे हाच माझा प्रयत्न चालू आहे. आणि मी बनत आहे. आणि आता माझा एवढा कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स एवढा वाढलेला आहे किंवा मी नाही का तर स्वतःला एवढं प्रूव्ह करायला लागलेले आहे. ते फक्त आणि फक्त मी माणसामध्ये फिरते आणि माणसांची कम्युनिकेशन करते, त्यामुळं माझ्यात नाही का तेवढा कॉन्फिडन्स आलेला आहे. आणि आता त्या दिवशी एक ताई होती, ती म्हणली की तू नाही का जास्त वर्ड्स यूज करू नको इंग्लिशचे
किंवा तो ओव्हर ॲक्टिंग काय बोलू नको. तर मला नाही वाटत आहे की मी काय ओव्हर ॲक्टिंग बोलते म्हणून. आणि जे पण मी वर्ड्स म्हणजे नाही का यूज करते, जे प्रोनाऊन्सिएशन करते, तर माझं कुठं तर चुकत असेल, ठीक आहे, मी मान्य करते माझं चुकते. पण माणूस चुकीतूनच सुधारतो आणि माणूस हा चुकलाच पाहिजे. असं कोण आहे का की हो पूर्ण ग्रेटफुल आहे, कोण कधी चुकलाच नाही, असं आहे का? नाही आहे ना. म्हणून माणूस हा चुकलाच पाहिजे आणि चुकीतूनच माणूस हे होतं, काय म्हणतात त्याला, सुधारतो. म्हणून चुकलंच पाहिजे. आणि मी ते चुकीचं उदाहरण तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये नाही देत, पुढच्या व्हिडिओमध्ये देते. माणूस हा चुकलाच पाहिजे. आणि माझ्या भरपूर साऱ्या चुका झाल्या, सगळ्याच करिअरच्या बाबतीत, लाईफच्या बाबतीत सगळ्याच चुका झाल्या भरपूर. म्हणून आता मी एकदम स्टेबल झालेली आहे असं म्हणायचं. आणि आता कुठेतरी समजले, तर आता इथून पुढे ज्या चुका मी रिपीट करणार नाही. आणि जे रिपीट चुका करेन ते म्हणायचं मग नाही का काय लाईफला अर्थच नाही आहे. म्हणून आता चुका कोणत्याच रिपीट होणार नाही आहे. फक्त आता माझं फोकस फक्त माझ्या करिअरवर आहे आणि करिअरवरच राहीन. कारण की मला फक्त अख्खं जग फिरायचं, अख्खं वर्ल्ड फिरायचं आहे मला, अख्खं जग फिरायचं आहे मला आणि फिरत राहीन. आणि तीच माझी इच्छा आहे आणि करेन पूर्ण एक दिवस. आणि खरंच मी जे काम करत आहे किंवा मी आता जे तुमच्याबरोबर पण कम्युनिकेशन करत आहे, ठीक आहे, तुमचा मला फीडबॅक माझ्या कमेंट्समधून येत आहे. पण जरी पण आता मी जे म्हणजे नाही का जे मीटिंग वगैरे करते किंवा काय करते, त्याच्यातून माझा पूर्ण कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे आणि मी तसंच वाढवत राहीन. म्हणून पर्सनॅलिटी खरंच खूप मॅटर करते. आणि अगोदर मला म्हणजे आणि का असं मी राहत होते, तर कोणाला वाटत पण नव्हतं की मी कॉलेज करते किंवा मी कॉलेज गर्ल म्हणा किंवा कॉलेज आता हे झालं होतं, लग्न झालं होतं म्हणलं तर गर्ल तर नाही म्हणता येणार, कारण तुम्ही मग गर्ल म्हणलं की हे असं असं करता. पण ठीक आहे, मी कॉलेज करत होते, पण तरी पण मी आहे अशीच की साधं सिम्पलच हे करत होते. म्हणून मी माझ्या नाही का स्वतःवर कधी लक्ष दिलं नव्हतं. आणि ते आता कुठेतरी मी द्यायला लागलेले आहे. आणि तेव्हा पण आणि अगोदर पण अशा काही गोष्टी नाही का मला म्हणजे खटकल्या. आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खटकते ना, आपल्याला खटकली ना, तरच आपण त्याच्यातून पुढं ग्रोथ घेत जातो. आणि मग मला ती गोष्ट एक खटकली आणि त्याच्यातूनच मग मी नाही का की हे करायला, अरे ते माझे नाही आहे काय म्हणतात त्याला, असं तुम्ही थोडी माझ्या कोणत्या गोष्टी लादू शकता ना की ते तू केलंच पाहिजे म्हणून. आपली पण काही स्वप्न आहेत, आपले पण काही इच्छा आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजेत ना. तर तुम्ही जबरदस्ती कसं म्हणजे नाही का करायला लावू शकता. आणि ते कधी माझी करण्याची इच्छा पण नव्हती आणि म्हणून मी त्याच्यात कधी इंटरेस्ट दाखवलाच नाही. आणि मग एक वेळ आली आणि हा डिसिजन घेतला आणि आता इथं येऊन मी स्टेबल झालेली आहे. अजून आत्ताशी फक्त स्टेबल झालेली आहे, पण अजून लाईफ अशी स्टेबल झालेली आहे. आता अशी नेण्याची खूप इच्छा आहे. आणि इच्छा असली ना सर्व गोष्टी होतात. फक्त इच्छा पाहिजे मनातून आणि करण्याची जिद्द पाहिजे. फक्त हे नाही सोडायचं, काय म्हणतात त्याला, होप्स नाही सोडायचे, आशा नाही सोडायची कधीच. करत राहायचं आणि शिकत राहायचं आणि नक्कीच एक दिवस आपलंच असणार आहे. जर प्रयत्न केले ना तर प्रयत्न कधीच कुठं वायाला जात नाही. म्हणून प्रयत्न 100% करा, त्याचं फळ 100 नाही 1001% भेटणार म्हणजे भेटणारच. आणि काय म्हणतात त्याला आहे ना, सत्याचा आवाज जरी पण बारीक असला ना तरी पण तो एक दिवस कुठंतरी गाजतोच. ते म्हणतात ना, खोटं बोललं खोट्याचा विजय लवकर असतो, ह्याचा विजय लवकर असतो. तर ठीक आहे, चालेल, पण खऱ्याचा पण विजय हा असतो म्हणजे असतोच आणि नक्की असेल तो एक दिवस. म्हणून स्वतःला चेंज करा पहिल्यांदा. सर्व आपाप गोष्टी आपल्याकडे आकर्षित व्हायला लागतात. स्वतःवर प्रेम करायला लागा. ज्या गोष्टी आहेत ना त्या बरोबर आपल्याकडे येतात. जर स्वतःलाच तुम्ही नाही का डिमोटिवेट करता काही उपयोग नाही. मी हे करू शकत नाही, मला त्याचे खरंच व्हिडिओ काढायचे आहे आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तो व्हिडिओ काढणार आहे. कारण का प्रत्येक मुलीची, प्रत्येक स्त्रीची ती सध्या लाईफ चालली आहे आणि त्यांना असं वाटते की तीच माझी लाईफ आहे, मला तेवढीच बंधनं आहेत आणि मी त्याच बंधनात राहणार आहे. म्हणजे तिने स्वतःला असं बांधून घेतले, म्हणून त्या बंधनातून पहिल्यांदा कसं हे करायचं मला त्याच्यावर म्हणजे मला काय कोणाला सांगत नाही की तुम्ही कोण व्हा म्हणून, पण मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग
भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.